जे आहे आरक्षणाच्या बाबतीत आमचे जे श्वास असलेले घटक आहेत त्यांना पूर्ण न्याय कसा मिळेल याकरिता आज पुसदमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या निमित्तानं माननीय वसंतराव नाईक साहेब, मान्य सुधाकरराव नाईक साहेब यांच्या स्मृतीस्थळाला देखील आम्ही जाऊन अभिवादन करणार आहोत। त्याचबरोबर या प्रेसमध्ये आवर्जूनपणे आपणास सांगावंसं वाटतंय की एक मोठा काळ ज्या समाजाने, ज्या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं, म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही। आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतूनं महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, धनगर भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, कैकाडी भाऊ असतील म्हणजे त्या विदर्भामध्ये एसटीत आहेत परंतु तेलंगणामध्ये ते एसटीमध्ये आहेत, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात, त्यांच्या हक्कासाठी असेल, पंजारी भावांच्या हक्कासाठी आहे, ते सुद्धा इतरत्र एसटीमध्ये आहेत। आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहेत। हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहे, जे पुस्तकं सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमधून। आणि हे सगळं करत असताना मागील काळ जो मोठा होता काँग्रेस यांचा होता, काँग्रेस यांनी कधीसुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही, कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले। परंतु ह्या काळात तरी आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना, आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना, मा रेणुका आईच्या भक्तांना, माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल, का मिळू शकतंय, मिळणारच ह्या कारणास्तव पुसदमध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो। स्मृतीस्थळाला, शक्तीस्थळाला भेट देण्याचं औचित्य हे आहे, आज ज्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत, ओबीसींच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत। राजकारणी बोलतो मी, समाज म्हणत नाही, मराठा समाजातले राजकारणी। परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधीसुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही। म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आता या चळवळीमध्ये अत्यंत सामान्य माणसं आम्ही सोबत घेतलेत। म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचे रोहिदास हिरामन चव्हाण, उदय राठोड, संजय डोंगरे, राजू राठोड, नामदेव राठोड, त्याचबरोबर दयाराम राठोड, जे गोरसेना जिल्हा अध्यक्ष आहेत, जय राठोड, विलास राठोड, ही सगळी आमची जी मंडळी आहे ना, किशोर राठोड ही आमची कोण मंडळी आहे, तरी आमदार नाहीत हो, ही खासदार नाहीत हो, ही ती मंडळी आहेत जी आजही मोळी बांधण्याची प्रक्रिया जाणतात, ही ती मंडळी आहेत जी आजही कोयता घेऊन उचलण्याची प्रक्रिया जाणतात। हे सामाजिक अपंगत्व, हे गाव म्हणजे फार अँड फ्लंग ज्याला म्हणतो दूरदरास्त जीवन जगणारी आमची माणसं आहेत।
आणि आम्ही कायदेशीर अनुसूचित जमातीत आहोत। त्याच्यासाठी हा लढा आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही आहे, परंतु माननीय सुधाकरराव नाईक साहेब असतील, वसंतराव नाईक साहेब असतील, हे आमचे प्रेरणास्थान आहे। कारण त्यांनी कधी सुद्धा हुकुमशाहीला, म्हणजे आता ज्या प्रकारे काँग्रेसी जे लोक आहेत राजकारणी, ते ज्या प्रकारे मराठा काँग्रेसी एकत्र येऊन आरक्षणाचा वाट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या काळात ते कधी वाकलेले नव्हते। आणि म्हणून ह्या सामान्य माणसाला, वाडी तांडा पाड्यावरल्या माणसाला सोबत घेऊन लढण्याचं नियोजन, मग ती लढाई रस्त्यावरली आहे, मग ती लढाई कायद्याची आहे, मग ती लढाई संविधानाच्या शक्तीनं लढण्याची आहे। ह्या गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन उभे आहोत। आणि तुम्हाला सांगतो, आमचे आजही नाईक कुटुंबातले काही राजकारणामध्ये आहेत, सक्रिय आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे, गत वैभव आणण्यासाठी, बंजारा भाऊ माझ्या एसटीत जाण्यासाठी तुम्ही थेट एसटीत बंजारा भावांना न्या, एसटीत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या। ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्या राजकारणीयांनी, म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत, त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे, असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजाऱ्यांचं म्हणणं आहे। बरोबर? आम्ही साधे आहोत आणि हे करण्यासाठीची लढाई तुम्हाला कायद्यात सांगतो। उद्या लोक म्हणतील, मला माहिती आहे पुसद पासून वर जे आहे आदिवासी भाग आहे, बंजारा सुद्धा आदिवासी भावातच मोडतो, कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना समजेल। परंतु गोंड भील प्रधान या कोणावरही अन्याय होणार नाही। त्याचं कारण सांगतो, माननीय सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय, उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरणामध्ये जे आहे गोंड भावांच्या संख्येनं गोंड भावांना रिझर्वेशन मिळेल, अनुसूचित जातीचं म्हणून, म्हणजे जमातीचं म्हणून, एसटी म्हणून, भिल भावांना त्यांचं मिळेल, प्रधान भावांना त्यांचं मिळेल, आणि माझ्या बंजाऱ्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचं म्हणून आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही, कायदेशीर अडथळा नाही। हे डंके की चोट पे मला स्पष्ट सांगायचं आहे। मी जजमेंटसुद्धा सुप्रीम कोर्टाची सांगितलेली आहे, मागासलेपणाची व्याख्या सांगितली, सामाजिक अपंगत्व सांगितलंय। त्याच्यामुळे कोणी म्हणेल की आता बंजारांच्या विरुद्ध आदिवासी भाऊ उठतील, आदिवासी भावांनो हा माझा शब्द आहे, तुमच्या 1% आरक्षणाला धोका नाही आणि बंजारा भावांना एसटी आरक्षण देण्यासाठी सुद्धा कोणताही अडथळा नाही, हे सुद्धा मी डंके की चोट पे सांगत आहे। तुम्हाला त्या पुढे जाऊन सांगायचं आहे, हैदराबाद गॅझेटर हे जरी अर्धसत्य असलं, माझे मराठा भाऊ कुणबी होऊ शकत नाहीत, हे या विदर्भातून सांगतो। का ते कुणबी होऊ शकत नाहीत? तुम्ही पत्रकार प्रश्न विचारणार की विदर्भातला कुणबी हा ओबीसी मध्ये आहे, परंतु विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो तिरळे कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी आहे तो खेडुले कुणबी आहे, विदर्भातला जो कुणबी भाऊ आहे तो बावणे कुणबी आहे। हे सामाजिक अपंगत्वाचे जे आहेत त्या अफिनिटी टेस्टमध्ये येणारे उपवर्गीकरण आहेत। केवळ कुणबी म्हणजे शेतकरी, बौद्धांनी जरी शेती केली तर तो कुणबी आहे, जैनांनी शेती केली तरी तो कुणबी आहे, मुसलमानाने शेती केली तरी कुणबी आहे। कुणबीचा अर्थ शेती करणारा म्हणजे मागास नव्हे। त्यामुळं हैदराबाद गॅझेटर जरी काढला असेल आणि त्याचा आधार घेत असाल तर त्या हैदराबाद गॅझेटरचा उपयोग मराठा भावांना कुणबीकरणासाठी होऊ शकत नाही। त्याचा उपयोग माझ्या बंजारा भावांना, माझ्या धनगर भावांना, माझ्या वंजारी भावांना, माझ्या कैकाडी भावांना एसटी करण्यासाठी करावंच लागेल। कारण कायद्याची प्रक्रिया ही आहे की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा कायदा 1956ला अंमलात आला। जेव्हा तुम्ही राज्याची विभागणीला मान्यता देता तेव्हा ह्या राज्यामध्ये जे मराठवाडा होता तो मराठवाडा महाराष्ट्रात येताना ही खात्री दिलेली असते की तुमच्या हक्कावर कोणतीही गदा येणार नाही। म्हणून डंके की चोट पे कोणताही कायदा निर्माण करायचा नाही आहे,
फक्त ऑफिस मेमोरंडम काढायचं आहे की बंजारा भावांना एसटीचं प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, कारण जरंग्यासारखी राजकीय खेळी आमच्या बंजाऱ्यांच्या आरक्षणासाठी करण्याची गरज नाही, राजकारण करण्याची गरज नाही, हे मला तुम्हाला आवर्जून आज सांगायचं आहे. तेव्हा एक लक्षात ठेवावं, आत्तापर्यंत आम्ही अन्याय सहन केला. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींच्या बाबतीमध्ये ओबीसींना जे महामंडळं दिली तिथं नगण्य अशी तरतूद, परंतु मराठ्यांचं आम्ही जातीच्या विरुद्ध नाहीत, परंतु मराठ्यांसाठी ज्या संस्था स्थापन झाल्या तिथे हजारो कोटी रुपये, हे सुद्धा कुठंतरी तत्वतः अन्याय आमचा थांबला पाहिजे. ह्या मागणी देखील आपल्या माध्यमातून मी आपल्या शासनाकडे करत आहे. आपले काही प्रश्न कुठे आणि तुम्हाला आज हे आपल्या वतीने आम्ही आपणाला सांगू इच्छितो की 25/9/2025 रोजी गोर बंजारा आरक्षण कृती समिती पुसद तालुक्याच्या वतीने बंजारा महामोर्चा है. सरकार जागा हो, विरोधक जागा हो. बंजारा महामोर्चा आ रहा है एसटी आरक्षण के लिए. अब एसटी का आरक्षण लेके रहेंगे और अन्याय को लात मार के बाजू करेंगे. त्यामुळे ह्या मोर्चाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आपल्या माध्यमातून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावं अशी देखील मी आपल्याला विनंती करतो. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, रिंगण करून आधी मुंडे म्हणजे धनंजय मुंडेंना केवळ वंजाराचा माणूस म्हणून 2 वंजाऱ्यांचे मंत्री कसे होऊ शकतात आणि तिथे जाऊन कसं काय त्या भाषेत जुन्या म्हणजे ते म्हणताय ना ते जरंग्या ते काय निजाम त्या काळात कुर्मे सलाम होता. त्याला वाटलं की आता वंजाऱ्याच्या घरी जाऊन कुर्मे सलाम कोण करायचा. ह्या पद्धतीनं जसं भुजबळ साहेबांना जे राष्ट्रीय नेते आहेत ओबीसींचे, जे ओबीसींचं श्रद्धास्थान आहेत, त्यांना तुम्हाला सांगतो त्रास दिला, त्यांना राजीनामा काही काळ द्यायला लावला, मुंडे साहेबांना द्यायला लावला. तुम्हाला सांगतो आता हक्केंच्या बाबतीत चालू आहे, त्याच प्रकारे मला भीती घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मी कालही सांगितलं की मी रॉयल बूट घालतो, माझ्या रॉयल बुटाच्या धुळीची सुद्धा बरोबरी जरंगेचा वैचारिक विचार करू शकत नाही. त्याचे जे गॉडफादर आहेत ते फक्त तोडीचं राजकारण करू शकतात, पण जोडीचं राजकारण करू शकत नाहीत. हे महाराष्ट्रानं बघितलं. मला आता तुम्ही प्रश्नच विचारला म्हणून वैचारिक दिवाळखोरांनी केलेला तो माझ्यावरला हल्ला होता आणि एकदा हल्ला केला नाही, काल 5 वेळेस हल्ला केला. त्यांच्या मुसक्या दाबल्या तरीसुद्धा ते धमकी वजा बोलत आहेत. याचा अर्थ सत्तेतले मराठे मंत्री, सत्तेतले म्हणजे आमदार खासदार, विरोधक मराठे आमदार खासदार, विरोधातले सुद्धा आमदार खासदार हे एकत्रित होऊन अशा प्रकारचं कुभांड रचतात. ह्या गोष्टींना मी भीक घालत नाही. मी कालही तंड्यावर गेलो होतो आडेला भेटण्यासाठी. आजही मी पुसदमध्ये येऊन मी स्मृतीस्थळाला जात आहे. तुम्हाला सांगतो कालही मी जे आहे धनगर भावांच्या उपोषणाला गेलो. उद्याही मी कैकाडी भावांच्या कार्यक्रमासाठी पुण्यात जाणार आहे लक्ष्मण मानेंच्या. त्यामुळं मला कोणी असं रोखू शकत नाहीत. लेकिन एक बात बताऊं, ऐकायला तयार आहात पत्रकारांनो? तुम्हाला सांगतो कन्फ्यूज कसं असतं, कन्फ्यूजचं फ्यूजच गेलेलं असतं. माझी बहीण सुप्रियाताई सुळे एका वृत्तवाहिनीला बोलताना म्हणाल्या म्हणे की आर्थिक निकषावरलं आरक्षण आणि माझी सुप्रियाताई तिथं बसलेले, म्हणजे मला असं वाटतं की कसं असतंय शोमध्ये कसं असतं माहिती आहे का, की ठरवून बोलवलेले गेस्ट असतात. ठरवून बोलवलेल्या गेस्टला तिथंच हात वर करायला लावायचं 10-5 लोकांमध्ये आणि म्हणायचं की आर्थिक निकषावरलं आरक्षण द्या आणि सामाजिक मागासलेपणावरलं आरक्षण नका देऊ. सुप्रियाताई कंफ्यूज कंफ्यूज कंफ्यूज, मेरी बहन सुप्रियाताई कंफ्यूज, पूरी मेरी बहन सुप्रियाताई पूरी कंफ्यूज. सांगायचं म्हणजे सुप्रियाताई तुम्हाला कसं पार्लमेंटमध्ये कोणता अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना, ते संसद रत्न. तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रियाताई आरक्षण देण्याची व्याख्या काय, सामाजिक अपंगत्व कशाला म्हणतात. जर्नल सिंग विरुद्ध सरकार ह्या केसमध्ये 5 सन्माननीय मुख्य न्यायमूर्तींसह 5 न्यायमूर्तींच्या जजने
जे जजमेंट दिलं, लास्ट पॅरेग्राफमध्ये सांगितलं की मागासलेपण काय असतं, इनबिल्ट मागासलेपण काय असतंय, अनुसूचित जाती जमातीचं मागासलेपण का तपासावं लागत नाही, तपासण्याचीच गरज नाही, कारण अनइक्वल्सला इक्वल करण्याची परंपरा आहे. सुप्रियाताई, तुमचे लेकरं, तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकरं खूप मोठ्या शाळेत शिकलेत. सुप्रियाताई, तुम्ही मला सांगा, आमचे लेकरं की नाही तंड्यावरून 1 किलोमीटर पायी चालतात हो माझ्या बंजाऱ्याचे लेकरं, तिथून बस मिळते आणि तिथून तालुक्याला जातात हो सुप्रियाताई. आमच्या बालगोपाळांच्या पाया दुखतात हो सुप्रियाताई, तरीसुद्धा आमची लेकरं शिकतात हो सुप्रियाताई. त्याच्यामुळं तुमचं कन्फ्युजन एका नवीन वळणावर नेऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यासाठी तुम्हाला सांगतो, आपले काय याच्यामध्ये नागपूरमध्ये लोक हे गेले होते स्टॅम्पेडमध्ये, आपले गोवारी भाऊ तुमच्या कुटुंबातल्या अशाच एका राजकारणाचे बळी ठरले होते. त्याच्यामुळं आता आमचे बंजारा जेव्हा STच्या आरक्षणासाठी पुढे येत आहेत, आमचे वंजारी भाऊ, आमचे धनगर भाऊ, आमचे कैकाडी भाऊ, त्यांच्यावर अशा प्रकारे त्यांच्या विचारावर, त्यांच्या विषयावर अशा प्रकारे 4 लोक म्हणजे जेऊ खाऊ घातलेले बसवायचे बैठकीत, त्यांना हात वर करायचं, ते म्हणजे देश नव्हे. देश म्हणजे काय तर वाडी तांड्यावरला शेवटचा माणूस हा सुद्धा देशाचा नागरिक आहे, ते म्हणजे देशसुद्धा आहे. सुप्रियाताई, एखाद्या चॅनलच्या हॉलमध्ये AC मध्ये पोटभर चारलेले आणि मोठ्या मोठ्या कपांमध्ये चहा पिलेले, म्हणजे विदेशी चहा काय म्हणतात ते कॅपिचिनो चहा पिलेले लोकांनी हात वर केले म्हणजे वर नाही. ताई, माझ्या याडीला येऊन बघा आमच्या बंजारा माय बहिणींना कशा प्रकारे त्या मेहनत करतात, कशा प्रकारे त्यांना काय काय सहन करावं लागतं, आरोग्यविषयक समस्या काय सहन करावं लागतात, लेकरांना काय काय सहन करावं लागतं, वसतिगृहामध्ये काय अवस्था असते, हे तुम्हाला कसं कळेल सुप्रियाताई. म्हणून तुमचं कन्फ्युजन महाराष्ट्राला एका दुसऱ्या वळणावर म्हणजे अर्थकारणावरून आरक्षण, सुप्रियाताई हे तुमच्या डोक्यातलं खूळ काढून टाका, असं सुद्धा मी तुम्हाला आव्हान करतो. साहेब, पण हे सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारले, विरोधी पक्षाला त्यांनी बोलले त्या ताई. आता फडणवीस साहेब आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे याच सत्तेमध्ये असलेले त्यांना विचारायला त्यांना विचारायला विरोधकाला आम्हाला आरक्षण हवं आहे, पण देणार कोण? जे सत्तेमध्ये असतील तेच नेते मंडळी. तुम्ही राजकीय असे वक्तव्य करून म्हणजे त्याच्यामुळे समाज हा भरकटला जाईल. थांबा एक मिनिट. आमची बंजारा समाजाची आपण, तुम्हाला सगळ्यांना यांचं म्हणणं मान्य आहे का? बंजारा समाजाची आपण यांचं म्हणणं मान्य आहे का? तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? हैदराबाद तुमचं म्हणणं बंजारी समाजाचं नंतर बोला. तुम्ही नंतर बोला. आमची माणसं थोडी रागीट असतात, त्यांची भूमिका ही असती की आम्हाला कसे करून आमचा मुद्दा हे झाला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आमच्या बंजाऱ्यांना STच्या प्रमाणपत्र देण्यासाठी पुढाकार घ्यावा, दिलं पाहिजे, झालं समाधान. मला पूर्ण होण्याआधीच आम्ही कसं आहे माहिती आहे का, ऊस तोडताना आम्ही खट तोडतो, तसं नसतंय, टप्प्याटप्प्यानं जावं लागतंय. काल सुप्रिया सुळे म्हणल्या की मागासलेपणावर आरक्षणच नको म्हणल्या, माहिती आहे का तुम्हाला? ही किती मोठी गोष्ट आहे. 75 वर्ष नाही, नकाच म्हणल्या ते दारिद्र्य अवस्थेत जगतायत. एकीकडे आपण मराठा आरक्षणाला विरोध करून मराठा वाद उफाळून घेतलेला आहे, आता आपण बंजारा समाजाच्या आरक्षणाला सपोर्ट करत आहे, त्यामुळे STचं जे समाजातील वर्ग असतील त्याचा रोष आपल्यावर येणार नाही का असं वाटतं? STचा रोष येणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय. कारण आमचे जे STतले भाऊ आहेत, म्हणजे जे गोंड असतील, भील असतील, प्रधान असतील, त्या सगळ्या भावांना उपवर्गीकरणाच्या केसनंतर, परत सांगतो, कन्फ्युजन पत्रकारांनो करू नका, उपवर्गीकरणाच्या केसनंतर त्या केसचं नाव काय आहे? त्या केसचं नाव पंजाब हरियाणाची जजमेंट आहे, त्याच्यात स्पष्टपणे उपवर्गीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या एकही गोंड भील प्रधान कोणाच्याही हक्कावर गदा येणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला डंकेकी चोटपे सांगत आहे. बघा, कोणाला काय मागणी करावी, मागणी करणं वेगळी गोष्ट आहे, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही, कारण तो विषय माझ्यापर्यंत आलेला नाही. ही वैचारिक दिवाळखोरी आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे काल सांगितलं आहे की अशा प्रकारे गाड्या जाळण्यानं किंवा गाड्यांवर हल्ले केल्यानं किंवा लोकांवर हल्ले केल्याच्या नंतर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये
कोणत्याही प्रकारे असं सहन केलं जाणार नाही. पत्रकारांवरले हल्ले सहन केले जाणार नाहीत. हे सगळ्या गोष्टी निंदनीय आहेत. पोलीस संबंधितीनं अटक करतील, केलेली आहे. माझ्याही केसमध्ये पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत.